आजी भूक लागली, त्याच्या आधी मला थोडं थंडगार काहीतरी प्यायला दे. अगं मी छान थंडगार असा मठ्ठा केलेला आहे. तो उन्हातनं आलीस ना आत्ता पेपर देऊन, तर मी तुला मठ्ठा देऊ का थोडा? चालेल? चालेल ग बाई, दे पटकन. काय मस्त झालंय ग, भारी वाटतंय. मठ्ठ्याला चांगली चव येण्याकरता आलं आणि मिरची वाटून घातल्यास छान चव येते. ती बायकोला मठ्ठा बनवण्याकरता मदत करत आहे. खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बत्त्याने त्याला बारीक बनवायचं आहे. मिरचीचा ठेसा तयार झालेला आहे, वाटून तयार आहे. आजी मी दुपारी स्कूलवरून आल्यावर इतकं भारी मठ्ठा होता. ते ऊन इतकं लागतं आणि त्यानंतर थंड थंड मठ्ठा. मला शिकव ना कसं करायचं. शिकवते, चल. एकदम सोपं आहे. आधी घे, मीठ घे, टाक असं ह्याच्या मध्ये हात धरायचा म्हणजे खाली. हां, मीठ टाक थोडं, बस. अजून थोडं टाक. हां बस. आता मीठ ठेवून दे. आता साखर घे. साखर सगळी लागेल आपल्याला, साखर सगळी टाक. हे काय? अगं हे आलं आणि हिरवी मिरची आहे, ह्याच्यामुळं मठ्ठ्याला खूप छान चव येते. आणि हे बाबांनी मला तयार करून दिलेले आलं मिरची कुटून दिलेले, कुटून घेतलेले. आता हे डेंजर आहे हे. थोडं थोडं टाकायचं असंच. वा वा, व्हेरी गुड. टाक. चवीपुरतं आपण आलं आणि मिरची टाकली आहे आणि कसा भन्नाट थंडगार असा मठ्ठा तयार होईल. आणि आपल्या आता नंतर काय टाकायचं राहिलं आहे तुला आठव बरं? आता आजी काय टाकणार आहे? काय विसरला आजीचं ह्याच्यात टाकायला? नाही मग असं तू लक्ष द्यायला पाहिजे ना ग, आजी काहीतरी. मला माहितीच नाही कसं बनवायचं, मी तुझ्याकडून आता शिकते. ए थांब, मी करते. बारीक कापून टाकायचे, एकदम बारीक. ह्याच्यावर हात धर, हात ह्याच्यावरच धर. आपला आता हा मठ्ठा तयार झाला. कोथिंबीरमुळे बघ किती छान दिसतोय मठ्ठा. बस. हां बस 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 बस. ठेवून दे वाटीत, कोथिंबीर ठेवून दे. किती सोपा आहे हा मठ्ठा. आता तो हलव. ला 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 ला. आता ग्लासात होत होते. आता एक घोट पिऊन बघ कसा झालाय. तू पिये ना, तुझ्यासाठी केलं म्हणजे तू पी. तू पण मी केला म्हणून तू पी. तू केला म्हणजे मी पिणार. सकाळ सारखाच होता, मस्त थंड वाटलं एवढ्या उन्हात. आय मीन इथून नाहीये, बाहेर येऊन. तू टेस्ट कर. आता तू केला म्हणजे मी बनवणार. बापरे, माझ्यापेक्षा मुरमीच्या हाताला खूप छान चव आहे. आजीपेक्षा जास्त चव आहे तिच्या हाताला. खूप छान झालाय, खूप छान झालाय. अगदी प्रमाण पण व्यवस्थित टाकलंय तू. तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया असाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मठ्ठा एकदम थंडगार. बाय.